बाबूरावच्या बायकोने घेतलाय नवा कोरा मोबाईल आणि प्रश्न विचारून विचारून ना बाबूरावला अक्षरशः भांडावून सोडलंय हो. म्हणूनच आता बघूयात आबूराव म्हणजे बाबूरावचे मित्र त्याला काय काय सल्ले देत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संतोष पवार आणि दिगंबर नाईक. हेलो तू मैके मत जइयो मेरी जान, तू मैके मत जइयो. जनवरी फरवरी ये 2 महीने लगती है मुझको सर्दी. अरे तू क्या जाने, अरे तू क्या जाने, सर्दी ने मेरी हालत पतली कर दी. मैके मत जइयो मेरी जान, तू मैके मत जइयो. हॅलो बायको. हॅलो मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. अरे हॅलो 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 मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव. हो काय चाललंय काय कवा धरणं फोन करतोय तुमचा फोन एंगेज. अरे बरे कोणाशी बोलताय. माझ्या पोरांच्या आईशी बोलतोय. मग तिचा नवरा तुम्हाला काही बोलत नाही का. त्याला माझ्या सख्या पोरांच्या आईशी बोलतोय मी. मग मला वाटलं तुमची ती सावत्र पोरं शेजारी पाजारी उंडारत असतात त्यांच्या आयांशी बोलता का काय. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या नवऱ्याला कधी कळतं का मी कधी बोलतो ते. अरे वा वा. मग तुम्हाला कधी कळलंय का. नाही हो. काय बोलताय. काही नाही अगं बसा बायकोशी बोलतोय मी. हॅलो बायको. किती त्या मोबाईलशी बायकोशी बोलत बसतात. द्या ठेवून बाजूला. यायला फोन माझा, सिम कार्ड माझं, हँडसेट माझा, नेटवर्क माझं, बायको माझी. तुला काय प्रॉब्लेम आहे. तसं नाही आबूराव. कसं आहे बायकोला जास्त मोबाईल वापरायला द्यायचं नाही. एकदा का बायकोला मोबाईल वापरायला दिला का नवऱ्याची अवस्था लँडलाईन सारखी होती. म्हणजे काय तुम्हाला सांगू का इसकटून सांगतो. माझी बायको आहे ना तिला मी मोबाईल दिला सारखी फोनवर असती. दिवसा असती ती असतीच, रात्री पण फोनवर असती. कधी बहिणीची नीट बोलून तरी बघा की. काय बोलायचं मी हळू कधी बोलायला गेलो तर लगेच वास कधीच्या अंगावर येते. काय म्हणते आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हो वो नंबर अभी इसी वक्त दूसरे नंबर पे बिजी है. आता बोला. असं बोलते ना. तुझी काय लायकीच नाही म्हणजे तुझी इज्जतच काढते तुझी. तुला काय डिग्निटीच नाहीये. मी असतो ना तर मी जाऊन जीव दिला असता कुठेतरी. आपण जीव बिव नाही देत. मग अजिबात नाही जीव देत. मग आपण डायरेक्ट आउट ऑफ कव्हरेज होऊन जातो. म्हणजे काय करतो. म्हणजे अंगणात जाऊन झोपतो. अंगराम दादा, रांगराम दादा आणि वहिनी घर बरोबर बरोबर. अंगना में दादा न वहिनी घर हे अंगना में दादा न वहिनी घर कैसे आए भाऊजी वहिनी के घर अरे कैसे आए भाऊजी वहिनी के घर अरे कैसे आए भाऊजी वहिनी के घर कैसे आए भाऊजी वहिनी. अरे काय चाललंय तिकडं. वहिनी काय चाललंय. वहिनीनं समजवतो असं करू नका. भाऊजीची काळजी घ्या, दादाची काळजी घ्या म्हणून. घ्यायला पाहिजे का नाही माझी काळजी. नाही एक काम कर मोबाईल तिकडे. कशाला पाहिजे मोबाईल द्या ना इकडे. देता खरं. बरं ठीक आहे. नाही वहिनीला जर समजवतो त्यांचा कॉम्प्रो करून देतो. SMS होताना समजवतो मी. काय करतो. काय SMS. त्यांना SMS पाठवतो ना. काय आय लव्ह यू. आईला देऊ काही. तुझ्या वतीने पाठवतोय. फ्रॉम बाबूराव. डिलीट कर. ओके बाबूराव डिलीट. मेसेज डिलीट कर. का काय झालं. मेसेज नि लय टाळ कहाणलंय आपलं. म्हणजे तुला सांग का मेसेजच बिल जास्त यायला लागलंय आजकाल. काय झालंय मला पोरगा झाला ना आम्हाला तर अख्ख्या जगाला SMS करीत येते. अरे येड्या एवढी आनंदाची बातमी जगाला सांगणारच ना ती. अरे 6 वर्षापूर्वी पोरगा झाला होता. नाही पण नीट असा असेल. नीट चौकशी कर. या वर्षी पण काहीतरी गोड न्यूज असेल. मला कसं नाही कळणार. नवरा आहे मी तिचा. नॉट नेसेसरी. नवऱ्याला माहिती पाहिजे असं काही गरजेचं नसतंय. तसं नाही बाबा. अशा बातम्या बायको नवऱ्याच्या कानात सांगते आणि जगाला SMS करून सांगते. असं पण माझ्या कानात सांगायला तिच्या कानफाटाचा मोबाईल तर सुटला पाहिजे ना बाबा. मग तोंड काय बघतो. फोडणार मोबाईल. तो कसा फोडणार मोबाईल. का ती माझं कानपाट फोडल ना. लय प्रॉब्लेम आहे तुझा. नाही प्रॉब्लेम आहे माझा. तोच तो प्रॉब्लेम आहे माझा. एवढं तोंड पडून का आलायस तू. अरे काय करणार. का आज म्हणाली लय जोरात अंताक्षरी खेळायची म्हणून. वहिनीचा मूड अंताक्षरी खेळायचा का. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खेळून टाका अंताक्षरी.
रोज चान्स येत नाही. अरे कसलं कधी आणलं तर मला बोलून घ्या. ए, गाणी सुचवायला अरे कसली गाणी सुचवतो मोबाईल वरून अंताक्षरी खेळायची म्हणली. मोबाईल आणता. हा. अरे तुझी बायको येडी आहे का? वा. नाही, नवरा बायकोचं भांडण झालं, समजा तुमचं भांडण झालं, बायको पलंगावर तू पलंगाच्या खाली, ठीक आहे, बरोबर. इंटरकॉम वर खेळा ना. घरातल्या घरात काय मोबाईल वापरायचा? अरे घरातल्या घरात म्हणजे ती घरात कुठे आहे? मग ती माहेर गेलीये. आणि माहेरी येऊन ती तिकडं तुझ्याशी अंताक्षरी खेळणार. असं आहे. तिचा प्रॉब्लेम आहे काय? माहेरी तिचं कोण नसेल ना. बरोबर. अरे बाबा, म्हणजे बालपणीचं मैत्रीण कोण नसेल अंताक्षरी खेळायला, हा, हा. म्हणून ती अंताक्षरी खेळायचं म्हणत होय, होय. असेल. मग केवढं टाका अंताक्षरी, काय अडचण आहे. मी एक म्हणतो, काय? तुला चांगला चान्स आहे. कसा? मोबाईलचा कंटाळा आला की हा, हा. नाही, बायको गेले माहेरी, बरोबर. कॉल सेंटरला कॉल कर, हा, हा. हा, आणि तो मोबाईल बंद करून टाक. अरे केला असता बंद, पण धमकी दिली ना मला. काय? म्हणली मोबाईल जर बंद केला असता त्याच मोबाईलच्या टॉवर वर चढून जीव देईन म्हणती. येतो सोने पे सुहाग आहे. कसं काय? दुधात साखर, कशी? जेव दे जीव. म्हणजे? आईला ना रहेगी बाईल ना बजेगा मोबाईल. नाही हे खरं आहे, पण दुसरी एक अडचणच आहे ना आता माझी. काय झालं? ती काय म्हणली का मिळाल्यावर पण भूत होऊन तुला SMS करणार. काय बायकोय तुझी? बघ ना. यायला जिवंतपणी हडळे, मेल्यावर पण भूत होणार का? म्हणून तुला सांगतो, तुझ्या बायकोला दागिने दे, कपडा दे, लाता दे, वाटेल ते दे, पण मोबाईल अजिबात द्यायचा अरे नाही. चाल, माझी बायको अशी नाही जगा निरळे. कशी अरे काय? रूपान देखणे, रंगाने चिकणे, असं? आणि संसाराला तर कशी आहे, कशी? प्रत्येक गोष्ट अशी पुरून पुरून वापरते. नाही ते तुझ्याकडे बघून येतं लक्षात. मग तुझ्या आहे, तुझ्या. म्हणजे तुझं संसार अरे चांगली गृहिणी आहे, हा. तिला मोबाईल घेऊन दिला, हा. पाहिजे तेव्हा नेमकाच वापरते. असं? हा, कधी समज तुझं कसं झालं, आता तू रागवलाय, म्हणजे तू काय? चिडलाय, हा, तू संतापलाय, हा. तुझ्या डोक्याची आग मस्तकात गेले, बरोबर. मग पायाची आग मस्तकात गेले, बरोबर. तुझ्या अंगाची आग झाले. हा, हा. असं कधी जर माझं झालं की नाही, मी हा. फक्त बायकोला फोन करतो, असं? माझा आवाज ऐकला, हॅलो, माझा मूड ओळखते, हा. आणि लगेच मला म्हणते, काय म्हणती? जानू ऐसा नाही करने का, जानू असं नको करू, बी कूल जानू, प्लीज बी कूल, आय लव्ह यू ना, यू लव्ह मी ना, बी कूल. तुला सांगतो, माझा राग लगेच शांत होऊन जातो. हा पुराव, मला पण शांत व्हायचंय. मग तुमच्या बायकोचा नंबर द्याता का मला?